आकाशातला तारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा जय भीमवाल रक्त या देशासाठी सांडलं इतिहासात नाव तुम्ही याच त्याचं मांडलं जय भीमवाल रक्त या देशासाठी सांडलं इतिहासात नाव तुम्ही बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा। तारों ने गगन से तुझको ये बयान
नारा घटनेच्या शिल्पकारा शिल्पकारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा बसले तर खुर्चीवरती हे जातीवादी माकड लावा कितीही शक्ती नाही होणार काही वाकड बसले तर खुर्चीवरती हे जातीवादी माकड लावा कितीही शक्ती नाही होणार काही वाकड भीमकार्याचा प्रकाश दुनियाला झाकणारा मोरेन पडेल दिशा काही न वाकणारा जय भीमचा देऊनारा जय भीमचा देऊनारा देऊनारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा विश्वाचा विश्वरत्न भीमवाला तुफान वारा उगविला जग सारा भीम नावाचा लय करारा आकाशातला तारा आकाशातला तारा भीम तारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा आकाशातला तारा माझ्या बापाचा देश सारा आले रे आले जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम आले रे आले आले रे आले आले रे आले जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम आले रे आले आले रे आले गुलामी का टूट गया जाल गुलामी का टूट गया जाल ये भिखारी बने हैं मालामाल ये है मेरे भीम का कमाल गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भीम का कमाल गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भीम का कमाल लाखों करोड़ों दिल में जलते सर झुका के खूब ये चलते लाखों करोड़ों दिल में जलते सर झुका के खूब ये चलते चलते हैं शेर की वो चाल चलते हैं शेर की वो चाल ये है मेरे भीम का कमाल गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भीम का कमाल गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भीम का कमाल गुलामी 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 गुलामी
डॉक्टर आर एस राहुलिया यांच्याही कार्यास वंदन. या संस्थेचे चर्चित रिपोर्टिंग आदरणीय ॲडव्होकेट सुभाष गांधी यांच्याही कार्यास वंदन. या संस्थेचे कार्यास कार्यास वंदन. या धम्म संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या शाखेचे सरचिटणीस आदरणीय प्रल्हाद सरकेजी यांना जोडून या शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय संदीप कटारजी यांना जोडून आणि शाखेचे संपूर्ण कार्यकारी यांना सूचना जोडून त्यांनी शाखेचे अध्यक्ष अरुण माधव क्षीरसागर यांना विनंती करून त्यांनी तथागतांच्या प्रतिमेला हार अर्पण करायचा आहे. साहेबांचं नाव काय? भीमराव रामजी आंबेडकर. बुजुर्गों की है ये जुबानी, भीम जो आए आई जवानी. ओ बुजुर्गों की है ये जुबानी, भीम जो आए आई जवानी. नाचती है देखो डाल डाल, नाचती है देखो डाल डाल. हे मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल. मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल. ये मेरे भीम का कमाल. आपण सामुदायिक रीतीने सर्वपंचायत बोलतोय. सर्वांनी गुरुगापासून धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्से भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. नमो तस्से भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि शिक्कापदं समाधियामि. अभिन्नदाना वीरमणि शिक्कापदं समाधियामि. मुसावादा वीरमणि शिक्कापदं समाधियामि. सुरामेरमज्जपमादठाना वीरमणि शिक्कापदं समाधियामि. कुसुमेन पूर्णेन मोतेन लबालुमुग्धम् उत्तमिरायते यतायुधम्मेताय ततार्याति विनस्सवायम्. घनसारपदीपेन दीपेन तमगंसिन त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरथं.
सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिनं सुगन्धिनगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मा च संघ सुगतनुभव धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे पितसपुरवरे नागलोके च तीर्थे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकल विद्या विजयानन्देवरूपं सुजीव विमलचक्षु गभीरदर्शं गौरवं सुताय अपरिचितं विजयकामं सुरधर्मं सुप्रेमं वीरजराज्यं सुगतनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य सर्वरत्नतो साधुवर्धनतो आद्यकुलभूषणतो भीमरावांचा खरा भक्त काजा चौदार संगभूषस्रधरिचा करी कापलारू रोधरूपा मुक्ती पटतो निकाय भूमस्मृती जालिका विजालिका अर्जिका मार्गसर्जन राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलते सार्धसज्ञ शरणबुद्धासुन शरणेना सदा सन्ति भवन्तु भवतु सत्त्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सन्ति भवन्तु सम्पत्ति सदसम्पत्तिमेव च तत्त्वयुक्तानि सम्पत्ति विनाते समेधतु साधु 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 भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला व त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे त्रिवार वंदन व आज इथे आपण उपस्थित आहोत ती आपल्या बाबासाहेबांची 134वी जयंती साजरी करण्यासाठी। ही जयंती संपूर्ण जगभरामध्ये जल्लोषात साजरी होत आहे। बाबासाहेब हे केवळ एका समुदायाचे नसून ते संपूर्ण विश्वाचे आहेत, कारण ते एक बोधिसत्व होते। बोधिसत्वाला जे अनुसरून ज्या पारमिता आहेत त्या एक एक पारमिता बाबासाहेब पूर्णपणे त्यांच्या प्रत्येक जन्मामध्ये संपूर्ण करत असतात। तर या भारतभूमीमध्ये बाबासाहेबांनी 14 एप्रिल 1991 रोजी जन्म घेतला। महू गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता मध्य प्रदेशमध्ये, परंतु बाबासाहेब हे मूळचे महाराष्ट्राचे। त्यांचे वडील रामजी सपकाळ यांना महूमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यामुळे ते तिथे सैन्यामध्ये भरती असल्यामुळे त्यांना तिथे राहावे लागले होते। परंतु बाबासाहेबांचे शिक्षण हे एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई आणि त्यापुढेच अमेरिका आणि लंडनमध्ये सुद्धा झालेले आहे। बाबासाहेब हे ज्ञानाचे एक प्रतीक होते, त्यांना आपण म्हणतो सिम्बॉल ऑफ नॉलेज, कारण त्यांचं ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग होतं आणि त्यांच्या ज्ञानाची सीमा नव्हती। बाबासाहेबांकडे एवढ्या डिग्र्या होत्या आणि त्या डिग्र्या का होत्या, कारण की त्यांना संपूर्ण विश्वामध्ये जे काही ज्ञान आहे मानवाच्या प्रगतीसाठी ते त्यांना आत्मसात करायचं होतं। त्यांनी स्टुडंट म्हणजे विद्यार्थी जीवन असताना त्यांनी सगळ्या हालअपेक्षा सहन केल्या होत्या। लहानपणापासून दलित असल्यामुळे त्यांच्यावर हालअपेक्षा झाल्या होत्या। ते आजूबाजूला बघतात की आपल्या समाजात कशा प्रकारे अन्याय अत्याचार होत आहेत। उच्चवर्णीय स्वतःला समजून घेणारे लोक या अस्पृश्य समाजाला कशा प्रकारे त्रास देतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात। आपल्याकडे स्वतःचं म्हणून काहीच नव्हतं, ना घर होतं, ना कोणती शाळेमध्ये जायला आपल्याला परवानगी होती, ना शिक्षण घेण्याचा अधिकार होता। परंतु इंग्रजांनी जे महार सैन्य जे अस्तित्वामध्ये आणलं होतं त्यामुळे अस्पृश्यांना त्यामध्ये भरती करण्यात आले होते। मग त्यांनी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले होते। महात्मा ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा ओपन केली होती। त्यामुळे बाबासाहेब काय म्हणतात की त्यांचे गुरु कोण आहेत, तर पहिले भगवान सम्यक संबुद्ध, जे संपूर्ण मानव जातीला एक मानव आहे म्हणून त्यांना सगळ्यांना मानतात। तर कोणत्याच प्रकारचा उच्च नीच भेदभाव ते मानत नाही।
कारण एकच आहे की माणूस हा हाडामासांचा तुकडा आहे. आपल्यामध्ये सगळ्या दुर्गंधी आहेत. तर कोण आहे जे स्वतःला उच्च समजतं आणि कोण आहे नीच समजतं? तर ते काहीच नाही. माणसाच्या मनावर जे संस्कार केलेले असतात त्याचा चांगुलपणा असतो, तोच माणसाला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर बाबासाहेब का बाबासाहेब आहेत? कारण ते शिलाचे पालन करणारे होते. त्यांनी कधीच असल्या वाईट गोष्टीला ते बळी पडले नाहीत. तर त्यांच्या मनामध्ये एकच ध्येय होतं की या भारत भूमीमध्ये जी बुद्धांच्या काळामध्ये स्वर्णीय भूमी म्हणून गणली जात होती, बुद्धा भूमीचा डंका संपूर्ण विश्वामध्ये वाजत होता, तोच भारत त्यांना पूर्ण अस्तित्वामध्ये आणायचा होता. तर ते अस्तित्वात कसं आणणार? तर संविधानाच्या माध्यमातून. बाबासाहेबांची प्रकृती फार ढासळली होती. त्यांना मधुमेह, ज्याला डायबिटीज म्हणतात, पुन्हा पायदुखीचा म्हणजे सांधेदुखी, आणि पुन्हा त्यांना प्रत्येक समस्या होत्या, आजाराने ग्रसित होते. तरीही त्यांनी स्वतःच्या आजाराचा विचार नाही केला. त्यांनी त्यांचे 4 मुलं सुद्धा आपल्या समाजासाठी बळी दिले होते. तर हे कशासाठी? कारण की ते एक बोधिसत्व होते. त्यांना दुसऱ्यांचं दुःख सहन होत नव्हतं. कारण त्यांना माहीत होतं की माणूस हा एकमेकांना मदतीसाठीच मदत करू शकतो. आणि बाबासाहेबांच्या तल्लख बुद्धीमुळे त्यांनी संविधान लिहिलं भारताचं. आज आपण पाहतो की भारत विश्वाची 4थी अर्थव्यवस्था आहे. आपल्या इथे आता भारत संपूर्ण जगामध्ये तो नावलौकिक करत आहे. तर ते भारतीय संविधानामुळे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकालाच एक समान समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आज आम्ही मुली शिक्षण घेऊ शकतो, राजकारणामध्ये प्रवेश करू शकतो, आणखी दिल्लीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर हे कशामुळे? बाबासाहेबांच्या संविधानामुळे. बाबासाहेबांनी प्रत्येकाला असं एक बळ आणून दिलेलं आहे की प्रत्येक जण शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतं. तर बाबासाहेबांचे हे उपकार आपण कधीच सोडू शकत नाही. त्यामुळे आपण बाबासाहेबांची प्रत्येक जयंतीला जेवढं होईल तेवढं बाबासाहेबांना आठवण करायला पाहिजे. छोटी का असे ना, त्यांची छोटी जयंती आपण साजरी करायला पाहिजे. त्यांना प्रत्येक क्षणाला आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा बाबासाहेबांना आठवायला पाहिजे की बाबासाहेबांमुळेच आम्हाला हे जेवण मिळत आहे. तर बाबासाहेबांनी फक्त हे आपल्याला समाजासाठीच नाही तर संपूर्ण भारतीय समाजासाठी केलेले आहे. नाहीतर आज स्त्रियांची परिस्थिती कशी होती? मागच्या काळामध्ये स्त्रियांना शूद्रांसारखं वागणूक दिली जायची. ना त्यांना घरी बोलण्याचा अधिकार होता ना बाहेर जाण्याचा. परंतु आज आपण बघतो की स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि हे फक्त बाबासाहेबांच्याच त्यांच्या त्यागामुळे आहे. बाबासाहेबांना एक सशक्त स्त्री समाज हवा होता. ते म्हणतात की मी एका समाजाची जी वाटचाल आहे ती कशा प्रकारे मोजतो? तर स्त्रिया किती त्यामध्ये आहेत भागीदार. त्यामुळे स्त्रियांनाच आपण पुढे करायला पाहिजे आणि स्त्री पुरुष समानता आपल्या भारत देशामध्ये रुजवायला पाहिजे. आता आपण आपले भेदभाव सगळे विसरून एक समाज म्हणून, भारतीय समाज म्हणून एकत्र यायला पाहिजे. हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्मामध्ये आणून खूप मोठे आपल्यावर उपकार केलेले आहेत. कारण की बुद्ध धम्मामुळेच मानव जातीचा विकास हा शक्य आहे. नाहीतर हे जाती धर्माच्या दंगली आणि माणूस माणसामध्ये राहिला नाही. आपण बघतो आता कशा प्रकारे माणसामध्ये घृणा उत्पन्न होत आहे. त्यासाठी फक्त बुद्ध धम्म हाच एक उपाय आहे. बुद्ध धम्मामुळेच आपले मन शांत होऊ शकतात आणि आपण या जीवनाचा अनित्य स्वभाव ओळखू शकतो. आज आपण जे आहोत ते आपण उभा राहणार नाहीत. कारण की हे जग क्षणाक्षणाला परिवर्तनशील आहे, क्षणाक्षणाला बदलत असतं. त्यामुळे आपण सुद्धा बाबासाहेबांचा हा जो विचार आहे त्यागाचा आणि पारमिताचा, बाबासाहेबांनी खूप दान केले आहे. सिद्धार्थ कॉलेज असो, मिलिंद कॉलेज असो, सिद्धार्थ कॉलेज आपलं मुंबईमध्ये आणि मिलिंद औरंगाबादमध्ये. तर ह्या झाल्या दानाच्या, त्यांच्या शैक्षणिक दानासाठी त्यांनी त्याग केलेला. आणखी शील पारमिता, शील म्हणजे बाबासाहेबांनी बुद्धांनी जे पंचशील सांगितलेले आहेत, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, प्राणी मात्रांची हिंसा न करणे, बरोबर. तर हे शील बाबासाहेब पालन करायचे आणि त्यामुळेच ते एक बोधिसत्व आहेत. आता ते मागे असं होतं की आंबेडकर काय आहे आंबेडकर? तर आंबेडकर हे बोधिसत्व आहे. जरी आम्ही ह्या देवलोकामध्ये आम्ही उत्पन्न होणार नाही, परंतु
सम्यक संबुद्धांनी जे निब्बाण आम्हाला सांगितलेलं आहे ते आंबेडकरांच्या रस्त्यामुळेच आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही 1000 वेळा बोलणार आंबेडकर आंबेडकर, आणि आंबेडकरच राहणार आहेत अमर. आंबेडकर अमर रहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आपल्या या प्रत्येक समाजामध्ये हृदयामध्ये भिडलेले आहेत. आम्हाला कोणीच बाबासाहेबांसोबत अलग नाही करू शकणार, कारण की बाबासाहेबांमुळेच आमच्यामध्ये हे आमच्या धमनीमध्ये त्यांचंच रक्त वाहत आहेत. त्यामुळे आम्ही बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरणार नाहीत आणि आम्ही बाबासाहेबांच्या लेखी वाघिणीसारख्या पुढे येत राहणार. त्यामुळे आम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हेच मी 2 शब्द बोलते आणि इथेच थांबते. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांना. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि आपला अशोका बुद्ध विहार या सगळ्यांना नमो बुद्धाय. जय भीम. असेच आपल्या विभागातले आणि उल्हासनगर तालुक्याचे महिला संरक्षण सचिव या गायत्री मॅडम यायचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. रामाजीच्या नंदना भीमा, रामाजीच्या नंदना, दाही दिशातून कोटी कोटीची, दाही दिशातून कोटी कोटीची आहे तुला वंदना वंदना. रामाजीच्या नंदना भीमा, रामाजीच्या नंदना. आज आपल्या गायकवाडपाडा याच्या अशोका बुद्ध विहारामध्ये 134वी भीम जयंती आपण साजरी करत आहोत. तरी गायकवाडपाड्यातले जेवढे आज यावर्षी जेवढे उपस्थिती आहे खूपच कमी वाटते, कारण दरवर्षी पूर्ण मंडप भरून बाहेर पण उभं राहणं लोकांना जागा नसते. तर आपली ही संख्या का घटत आहे याचा पण आपण भारतीय बौद्ध सभेने विचार करायला पाहिजे. कारण आपला समाज कमीत कमी भीम जयंतीला तरी एकत्र येत असतो आणि असे जर दरवर्षी गळती नाही झाली पाहिजे, भरती आली पाहिजे. कारण आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं धोरणच आहे की 60 ते 100 नाही करायचे, 60 ते 100 करायचे, 100 ते 60 नाही करायचे. तर आपल्या आज जे समाजावरती जे आजची जी अवस्था आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सूट बूट टाय आणि बघा पांढरे शुभ्र बघण्यासारखे कपडे आपण आज परिधान करू शकतो. आणि जेव्हा बाबासाहेब चा जन्म झाला नव्हता त्या टायमध्ये जर परिस्थिती जर आठवली, आपण खायला अन्न नसायचं, अन्न तर काय नाचतं कुचकं, लोकांनी जे दिलेलं उष्ट आणि कपडे म्हणजे काय फेकून दिलेल्या चिंध्या फाटक्या आणि त्या पण नेसायला धन नसायच्या. तर आज या बाबासाहेबांमुळं आपली जी परिस्थिती सुधारली आहे, तर या बाबासाहेबाच्या केवळ एका याच्यामुळे आपण बाबासाहेबांचे उपकार मानायला पाहिजे. कारण प्रत्येक म्हणजे आपल्या समाजावरती, आपल्या प्रत्येक विहारावरती आणि प्रत्येक संस्थेवरती आजही आपला कब्जा नाहीये. बघा महाबोधी बुद्ध विहाराचं जे आंदोलन चालू आहे तो विषय खूप गंभीर झालेला आहे संपूर्ण देशामध्ये. कारण याच्या संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण राष्ट्रामध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा आता विचार करायची गोष्ट आहे. आपल्या या वाड्या वस्त्यामधून ज्या आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपल्या एकाही संस्थेवरती कब्जा नाही, एक खेदाची बाब. आणि आपला समाज हा प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक झगडण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी नेहमी रस्त्यावरती उतरलेला असतो आणि आपल्या समाजाची लढाई नेहमी रस्त्यावरतीच असते. तर एवढा संघर्षशील समाज, एवढा प्रगती करतोय केवळ बाबासाहेबांच्या एका याच्यामुळे. बाबासाहेब बोलले होते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर आपल्या समाजाची प्रगती झाली शिक्षणामुळं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण भरारी घेऊ शकतो बाबासाहेबांच्या विचारामुळे. तर हे महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन आजही ब्राह्मण लोक कब्जा करून आहेत, मनुवादी कब्जा करून आहेत.
तर हे कसं सोडवावं कसं ना. आज त्या 1891 पासून ही लढाई चालू आहे. म्हणजे 150 वर्ष झालं ही महाबोधी बुद्ध विहाराची लढाई चालू आहे. ही काय आजची नाही. आपल्याला वाटतं तर गेल्या महिन्यापासून खूप आंदोलन तीव्र झाले आणि काही भिकूला अर्ध्या रात्रीला उचलून नेलं आणि कुठं काय केलं त्याचा काही पत्ता नाही, बोलता सांगत नाही काय झालं काय नाही. तर आज आपल्या महाबोधी बुद्ध विहारासाठी भिकू प्राणाची बली देत आहेत आणि प्रत्येक आपला बुद्ध विहार, कुठलंही बुद्ध विहार बघा, आपलं बुद्ध विहार सुरक्षित नाही. कारण जे बुद्ध विहार चांगलं चालतंय तिथं कोणातरी नेत्याची नजर पडते आणि ते बुद्ध विहार आपलं याला जाते, सभागृह होते, काही ना काहीतरी होते. म्हणजे विचार करायची गोष्ट, या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या महाबोधी बुद्ध विहाराची हीच अवस्था आहे. कारण आणि बघा मनुवाद्यांचे छोटे छोटे का मंदिर असणार पण ते त्यांच्या कब्जात असतात. आज सिंधी लोकांचं एकच उदाहरण देतो, त्यांच्या प्रत्येक ट्रस्टामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये बाकीच्या समाजातला एकही मेंबर नसतो आणि आमच्या प्रत्येक बुद्ध विहारामध्ये प्रत्येक जातीचे एक मेंबर असतो. घोळ तिथंच होतो आणि जमात फुटण्याचं कारण तिथंच होतो. तर हे आपण प्रत्येक बुद्ध विहारातल्या लोकांनी ही कमिटी बनवून फक्त आपल्याच लोकांच्या समाजामध्ये द्यायला पाहिजे आणि आपल्याच लोकांचा प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त जे बुद्धिस्ट आहेत म्हणजे जे भीमजयंतीला हजर राहतात त्यांच्यासाठीच नाही, म्हणजे 365 दिवस कर्माने धर्माने आणि होतात ना त्याच्याने बुद्धिस्ट आहेत तशाच लोकांना सहकार्य करायला पाहिजे आणि तशाच लोकांना संस्थेत घ्यायला पाहिजे. तर आज निमित्ताने मी 2 शब्द माझे बोललेले काय वेळे वाकडे तुम्हाला समजले असतील नाही समजले असतील नोट मानून घ्या. सर्वांना सस्ने जय भीम करते आणि पुन्हा एकदा भीम जयंतीच्या 134व्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. काय चाललंय काय नाही हे लोकांना माईक मध्ये बोलून दाखवण्याची गरज नाहीये. तर मी सदाशिव शेळके यांना शुभेच्छा देण्यासाठी बोलतो. सर्वांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्व विभागातील गायकवाडपाड्यातील सर्व विभागातील मी व माझ्या शेळके परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. असे शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तसेच आमचे सामाजिक थोडक्यात आमचे शाखेचे कार्यकर्ते परशुराम गायकवाड हे सगळं शुभेच्छा दिले. त्यांना वंदन आणि सर्व आपले पदाधिकाऱ्यांना आपल्या शाखेचे जेवढे आपले गायकवाड बुद्ध विहार आहे असे पद्धतीने मी गायकवाड परिवाराच्या वतीनं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे जय भीम. शाखेचे सन्माननीय सरचिटणीस प्रल्हाद शेळके गुरुजी यांना देखील विनंती आहे की त्यांनी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या. लवकरात लवकर या, एकमेकाच्या इकडे हात नका दाखवू. ठाकरे गुरुजी तुम्ही पण या. हा ते त्यांना म्हणतात ते तसं नाही करू, कार्यकर्ते अशा नसतात. सन्माननीय सरचिटणीस प्रल्हाद शेळके गुरुजी हाती त्यांना पण चान्स देतो, या लवकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती तर आपण आपल्या विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं वातावरण सुंदर करून आपण जयंती साजरी करत आहेत. तरी सर्वांना सर्व विभागातल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. बालबालिका यांना माझा सविनय जय भीम. 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आणि जो आपला कार्यक्रम आहे खरंच तर जयंतीचा कार्यक्रम हा खूप सुंदर आहे. गाणे गाण्याचा, खूप अतिशय सुंदर भाषण करण्याचा, मनोगत व्यक्त करण्याचा, प्रबोधन मांडण्याचा सगळे विषय संपन्न श्रद्धावान आहे. तिथं सगळ्याचे मनोगत घेतले पाहिजे. याच्यामुळे आपण प्रोटीन कॅन्सल केलेलं आहे. कारण का कोण किती घडलं आहे आणि घडत आहे त्याच्यामध्ये आपल्याला आज माहिती पडते. त्याच्यातून आपल्याला लहान लहान मुलांनी जे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा त्याच्यामध्ये किती त्यांची हुशारकी दाखवलेली आहे ते पण आपण बघत आहोत आणि त्यांच्या आता प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे.
त्याबद्दल त्या बालकांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. त्यांची प्रगती अशीच वाढत राहो हेच भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करते. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. आणि पुण्यांदा अजून तुम्हाला सांगते 134 जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. इथंच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. त्यांना पण मी जय हिंद करते. कारण की ते रात्रचा दिवस करून एवढा कार्यक्रम आयोजनच करतात. वर्गण्या वगैरे जमा करणे, संसारातून थोडा वेळ काढून कार्य त्यांनी आपण घेत होतो श्वास आणि खात होतो भात त्यांचा मोलचा. आणि असं एका समाजासाठी त्यांनी केलेलं नाही, आपल्यासाठी तर केलं, उत्तर धर्मियासाठी सुद्धा केलेलं आहे. आणि बाबासाहेब वाचा, तुम्ही बाबासाहेब वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा, शाहू महाराज वाचा, जिजाऊ वाचा, सावित्री वाचा, रमाई वाचा, भीमाई वाचा. म्हणजे असे खूप जण आहेत बाबासाहेबांच्या याच्यामध्ये योगदान आहे. आणि काय चांगलं आहे त्याच्यामधून तुम्ही विचारत नाही की या जातीचं आहे का त्या जातीचं आहे. आपल्याला काय गरजेचं असतं, जीवन, माणूस. मग तो कुठला पण असो, कोण्या पण जाती धर्माचं रक्त असो, आपण पेशंटला चढवतो डॉक्टर लोक. मला काय एवढी माहिती नाही, मात्र मी सांगते. मग डॉक्टर बाबासाहेब वाचा तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज हे, शाहू महाराज हे, ते तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल त्याच्यामधून की देशासाठी काय हानिकारक आहे आणि कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत. एवढं बोलून मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देते. आणि आपण म्हणतो या टायमाला पब्लिक कमी आहे, असं नाही आहे. शाळेमध्ये जयंत्या साजऱ्या होतात, सोसायटीमध्ये जयंत्या साजऱ्या होतात. कारण की आम्ही आता तिकडनं बघत आलो. असं नाही की पहिलं एकच जयंती होती ते इथे, त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते इथे यायचे, त्याच्यामुळे तुडूंब गर्दी राहायची इथे. आता आपण बघतो कारण की इथे तिथं सोसायटी, प्रत्येक सोसायटीमध्ये कार्यक्रम होतात. आणि कारण की ते चांगले पण आहे, कारण की समाजाची उन्नती, देश घडण्यासाठी मदत होते. नमो बुद्धाय, जय. धन्यवाद सेक्रेटरी. व त्यागांना माझे त्रिवार अभिवादन. तसेच इथे जमलेल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते मी. आणि मंचावर उपस्थित मान्यवरांना जय भीम. आज जसे शेळके ताईंनी सांगितलं ते बरोबर आहे. आज गल्लीपोळ्यामध्ये जयंती साजरी होत आहे, त्यामुळे आपले लोक विभागले गेलेले आहेत. नाहीतर दरवर्षीसारखे यंदाही गर्दी भरपूर असतील, तुम्ही तिकडे जाते त्यामुळे अशी ही परिस्थिती ओढवली आहे. अन्यथा आपली जयंती, बाबासाहेबांची जयंती ही सर्व जगात, आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अगदी वाजागाजात जयंती साजरी होते. ही एकच जयंती अशी आहे की सगळे अगदी उत्साहात असतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारलेला असतो. आणि म्हणून मी काही बोलत नाही जास्त, सगळ्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. 3 दिवसापासून सलग काही ना काही स्पर्धा घेत आहोत, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा घेत आहोत. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण स्पर्धांचं आयोजन केलं आहे. तर ज्या स्पर्धकांचं प्रथम क्रमांक आलाय, द्वितीय क्रमांक आलाय, तृतीय आलाय, अशा सर्व स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस वितरित होणार आहे. सोबतच जे यामध्ये सहभागी झाले होते त्यांना देखील या ठिकाणी पारितोषिक देण्यात येणार आहे. तर सर्वच विद्यार्थ्यांना, सर्वच कलाकारांना या ठिकाणी विनंती आहे की कार्यक्रम शेवटपर्यंत या ठिकाणी सहभागी कार्यक्रमात व्हायचं आहे, शेवटपर्यंत थांबायचं आहे. कारण बक्षीस घेण्यासाठी कुणाचंही नाव येऊ शकतं. आपण अशाच पद्धतीने सहकार्य कराल. आणि बाबासाहेबांची जयंती मी तर म्हणते की 13 आणि 14 तारीख 2 दिवस नाचा, पण संपूर्ण वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की एखाद्या समाजापुरता मर्यादित नव्हतं. सर्वच समाजासाठी त्यांनी महत्त्वाची अशी मोलाची कामगिरी केली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होतं. अष्टपैलू व्यक्तीमुळं आपण काय घडलो तर आपल्यातच त्यांच्या प्रेरणा आल्या आणि त्यामुळे आज आमची एक बहीण डॉक्टर झाली. त्यासोबतच काही आपले जे
मान्यवर मंडळी आहेत, कोणी राजकीय क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्यासाठी त्याग केला नसता, त्यांची लेकरं गमावली नसती, तर आज हा सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. एवढे बोलून मी इथेच थांबते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देते आणि विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत या ठिकाणी थांबायची अशी मी विनंती करते. धन्यवाद पूजा गायकवाड. आपण भगिनींना, वरिष्ठ मंडळींना माझा सविनय जय भीम. मला सगळ्यांना 134व्या भीमजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि जरूर आपण भीम जयंती नाचून साजरी केली पाहिजे, जरूर बाबासाहेबांना डोक्यावर घेतले पाहिजे, ठीक आहे. पण माझं इथे सगळ्यांना एकच सांगणं आहे की बाबासाहेबांना डोक्यावर तर घ्याच तुम्ही, पण आधी त्यांना आपण डोक्यात घेतलं पाहिजे, त्यांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे आणि मग आपल्याला कळेल, मग आपल्याला त्यांची खरी व्हॅल्यू कळेल की बाबासाहेबांनी जे केलंय ते आपल्याला अगोदर माहिती आहे, पण जेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्याल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने ते कळतील. खऱ्या अर्थाने त्याने या समाजासाठी, इतर समाजासाठी, या पूर्ण देशासाठी काय केलंय हे तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल. आणि अजून एक मला आपल्या भारतीय बौद्ध महासभेबद्दल थोडंसं बोलायचं आहे की मी आज बघतीये जवळजवळ 2008-9 पासून आपली संस्था, आपले जे सदस्य मंडळी आहेत, शिक्षक काका आहेत, गायकवाड गुरुजी आहेत, शेळके गुरुजी आहेत, कांबळे मावशी आहेत आणि इतर सदस्य मंडळी आहेत, गायताई नरवाडेजी आहेत, परशुराम बाबा आहेत, ही सगळी लोक या संस्थेसाठी इतक्या वर्षापासून सतत कार्यरत आहेत. त्यांनी केलं ही संस्था पुढे चालू ठेवण्यासाठी, या संस्थेसाठी ते सतत झटत आहेत. आणि गयाताई नरवाडे म्हटल्या की संख्या कमी होत आहे, ही संख्या मध्येही कमी झाली होती पण ती सतत वाढतच चालली आहे. आणि ती संख्या कमी झाली तरी आपले जे भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य मंडळी आहेत त्यांनी त्यांचे काम कुठेही थांबवून ठेवले नाही. कितीही अडथळे आले तरी त्यांच्यावर मात करत त्यांनी त्यांचं हे भारतीय बौद्ध महासभेचे कार्य या गायकवाड पाडा क्रमांक 3 मध्ये सातत्याने सुरू ठेवलं आहे. आणि याबद्दल मी या भारतीय बौद्ध महासभेच्या सगळ्या सदस्यांचे खूप मनापासून कौतुक करते आणि मला त्या सगळ्यांचा खूप अभिमान आहे की त्यांनी एवढ्या अडथळ्यांमधून पण त्यांनी हे बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले की आपला हक्क आपण कधीही सोडायचा नाही, ज्या हक्कांसाठी आपल्याला लढायचं आहे त्या हक्कांसाठी आपल्याला लढायचं आहे. आणि त्यांनी सुद्धा कसलीही पर्वा न करता त्यांचं भारतीय बौद्ध महासभेचं जे कार्य आहे, बाबासाहेबांचं जे कार्य आहे, या गायकवाड पाड्यातील समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला तरी नाही वाटत आहे की ही संख्या कमी झालेली आहे. मला तर आज म्हणजे मी जवळजवळ आज खूप वर्षानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, तर मला तर खूप सारे नवीन चेहरे दिसायला दिसत आहेत आज. आणि माझ्या खूप साऱ्या छोट्या छोट्या भगिनी पण इथे उपस्थित आहेत. आणि खरं तर या स्टेजवर म्हणजे आता मी या सगळ्या वरिष्ठ मंडळींपेक्षा शिक्षणाने जरी मोठे असले तरी मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे आणि ती सगळी माझी वडीलधारी माणसं आहेत. आणि आज यांच्यासोबत मला इथे स्टेजवर बसायला मिळतं आहे, त्यांनी मला हा मान दिला, याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि हा मान मला बाबासाहेबांना डोक्यात घेतल्यामुळे मिळालेला आहे. तरी तुम्हा सर्वांना आणि अजून एक मी सांगू इच्छिते की आपल्या समाजाला एकत्र राहणे खूप गरजेचे आहे, ठीक आहे. कारण आता मी सध्या नागपूरमध्ये शिक्षण घेत आहे. नागपूरमध्ये आपल्या दीक्षाभूमीवर सुद्धा तिथल्या कॉर्पोरेशनने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथल्या समाजाच्या एकीमुळे, तिथल्या बौद्ध समाजाच्या एकीमुळेच ते अतिक्रमण थांबवण्यात आले. आणि कुठल्याही राजकीय प्लॅनला त्यांनी आपल्या दीक्षाभूमीवर अतिक्रमण करू दिले नाही. तसंच हा जो महाबोधी महाविहाराचा जो आपण लढा लढतोय याच्यात सुद्धा आपल्याला जर सातत्याने प्रयत्न करत राहिले तर त्याच्यात सुद्धा आपल्याला यश मिळेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना किंवा वंदन. तसेच आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 34वी जयंती साजरी करत आहोत. या निमित्ताने माझ्या सुरवाडे परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्वांना जय भीम. तसेच मधुकर शेळके हे सुद्धा शुभेच्छा देतील. मधुकर शेळके. तसेच आज 14 एप्रिल 134वी हे दिवस आपण साजरा करत आहे, तरी माझ्या कदम परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पवित्र विचारांना प्रतिमेनं विनम्र अभिवादन. तसेच ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार होतो ती तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय समता सैनिक दलाचे पण कमांडर आदरणीय उपस्थित मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीत चाललेल्या धम्मकार्याचे त्यागास विनम्र अभिवादन. या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय चेअरमॅन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया यांचे कार्यसंधान. या धम्मसंस्थेचे तहसील रिपोर्टिंग आदरणीय ॲडव्होकेट सुभाष जोंधळे यांचे कार्यसंधान. या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आदरणीय प्रकाश बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याचे वंदन. या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याही कार्याचे वंदन. तसेच उल्हासनगर अंतर्गत असलेली विभागीय शाखा गायकवाडपाडा अशोका बुद्ध विहार या विहारामध्ये आपण नेहमीप्रमाणे जे वंदना कार्यक्रम घेतो, परंतु आज दिनांक 14/4/2025 रोजी सालाबाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. तर आपण ह्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अरुण सुफेगुरुजी आणि त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी यांना सस्ने जयभीम. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले मान्यवर सामाजिक कार्यकर्ते अजय गायकवाड, तसेच आपल्या डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड आणि उल्हासनगर तालुक्याच्या महिला संरक्षण सचिव जयदाई नरवरे बालबालिका उपस्थित यांना सगळे जयभीम. आपण जेव्हा कार्याला कुठल्या सुरुवात करतो आणि त्या कार्याला सुरुवात करत असताना त्या कार्याला विरोधी होत असतो, पण तो विरोध होत असताना आपण त्या विरोधाला सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये ती ताकद आणि क्षमता ठेवली पाहिजे. तसे आम्ही ठेवलेली 2007 पासून या गायकवाड पाड्यामध्ये जी शाखा स्थापन केली आणि मध्यंतर काही आपल्या लोकांना जे आवडलं नाही, कारण की काही लोक म्हणजे बाहेरून आलेले लोक कार्य करतात, काही इथले आहेत, पण आपल्याला मान नाही, कारण की जे जुने कार्यकर्ते होते त्यांना कार्य काय हेच माहीत नाही, फक्त कार्यकर्ते झाले होते, परंतु या गायकवाड पाड्यामध्ये धार्मिक कार्य काय हे माहीत नव्हतं. आणि त्याच्यातून एक म्हणजे आऊट गेलेला माणूस तो या कार्यातून जो भारतीय बौद्ध सभेमध्ये कार्य आजपर्यंत आपण तयार ठेवलेले आहेत. कारण की माणसाला जोपर्यंत विरोध होत नसतो तेव्हापर्यंत समोरचा व्यक्ती त्या कार्याला समोर जातो. आणि आज आपण आपल्या जरी जयंती येते आणि जे काही गट आहे त्या गटाला असं वाटतं की बाबा आपल्या पुढे काहीतरी कार्य आपल्या हातातून झालं पाहिजे, बघून ते काहीतरी हुशार होतात. तर बाबासाहेबांचं कार्य त्यांना पहिले जण कळलं, पण आता कळतात ते आता करतात. ते खूप आपण कुठं जरी काही गोष्टी चुकतो याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मी बोलायला लागलो किंवा मी अभ्यासामध्ये हुशार आहे याच्यावर हुशारीपणा जात नसे तर माणसाला प्रेमाने कसा घेता येतो या गोष्टी समजल्या पाहिजेत. वेळेचा भान सुद्धा ठेवला पाहिजे कार्यकर्त्यांनी. बाबासाहेब तोच बोलले ते ज्या व्यक्तीला वेळेचं भान नाही तर त्याच्यासाठी मी वेळ का देऊ. म्हणून माझं म्हणणं हेच आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला कार्य करत असेल याच्या पुढे मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शाखेच्या पदाधिकारी इथं उपस्थित असलेले सर्व समुदाय आणि भारतीय नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. तसेच आपल्या शाखेचे अध्यक्ष पुढील आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच अशोक सम्राट महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा या सर्व राष्ट्रीय बहुजन महापुरुषांना व राष्ट्रीय बहुजन महामातांना एकविवार वंदन करतो. आणि आज आपल्या ह्या गायकवाडपाडा भारतीय बौद्ध महासभे शाखेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण आज इथं आपणच नाही तर संपूर्ण जगामध्ये संपन्न होत आहे. संपूर्ण कार्यकारिणी आणि आपल्या विभागातील डॉक्टर प्रतीक्षा गायकवाड आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना माझा सस्ने जयभीम. तसेच उल्हासनगर तालुका महिला कमिटीच्या सन्माननीय गायताई नरवणे यांना देखील मी या सर्वांना जयभीम करतो.
आणि वेळ भरपूर झालेला आहे. सर्वांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. परंतु याच्यामधून सांगितलेलं आहे डॉक्टर मॅडमनी आपल्याला की बाबा हे 2007 सालापासून या लोकांनी जे भारतीय बौद्ध महासभेचं कार्य चालू ठेवलं आणि त्याच्यात आम्ही कशी मात करून जे पुढे नेत आहोत हे शब्द ऐकल्यानंतर आम्हाला थोडंसं बरं वाटते. कारण आमच्या बरेचसे म्हणजे असे संकट आलेले आहेत असं काही नाही. परंतु काहीतरी जर हे जे समाज दिसतो त्याची ही पोचपावती आमच्या कार्याची की बाबा तुम्ही आमच्या पाठीशी आहात. जेव्हा केव्हा का आम्ही संस्थेच्या माध्यमातून कार्य करतो तेव्हा तुम्ही लोक आम्हाला भरभरून सहकार्य करता. प्रत्येक व्यक्तीतून म्हणजे सहकार्य दानातून असो हे असं सहकार्य असो त्याबद्दल आम्हाला सर्वांना असं बरं वाटते की नाही बाबा आपण कार्य सोडलं नाही पाहिजे. नाही तर कधी कधी असं होते की आमची हिंमत हारल्यासारखी वाटते की बाबा आपल्या मागं कोणी नाही आहे. आपण एवढा मोठा जर कार्यक्रम घेतला तर सक्सेस होईल की नाही होईल. आम्ही तालुक्याच्या कमिटीला बोलावलं होतं पण ते लोक कालच येऊन गेले की म्हटलं जे काही इथं आमचे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्याकरता की बाबा तालुक्याची कमिटीचे लोक आले पाहिजेत. परंतु ते काल 3-4 लोक येऊन गेले. प्रत्येक ठिकाणी हा जयंतीचा कार्यक्रम आहे तर ते व्यस्त असल्यामुळे काल त्यांनी येऊन व्हिजिट दिली. त्याबद्दल मी त्या उल्हासनगर तालुका शाखेचे देखील आभार मानतो. आणि या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि ज्यांचा आता पहिला दुसरा तिसरा नंबर आलेला आहे आणि ज्यांचा नंबर नाही आला त्यांनाही देखील बक्षीस आहे. त्यांनीही निराश होऊ नये. तर मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांचं मंगल हो अशी मंगल कामना व्यक्त करतो. माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. सहकार्य कराल अशी विनंती करते. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच आपल्या शाखेतून जे काही विद्यार्थी घडलेत त्यांचे या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार आहे. अशोक बुद्ध विहार गायकवाडपाडा नंबर 2 उल्हासनगर 5 या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी भीम जयंती सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडत आहे. तर प्रथम जीवन गौरव पुरस्कार जात आहे माजी सभापती सुरेशजी नामदेव गायकवाड यांना. त्यांचे सुपुत्र समाजसेवक अजयजी गायकवाड यांना मी विनंती करते की आपल्या वडिलांचं सन्मानपत्र जीवन गौरव पुरस्कार हा शाखेच्या अध्यक्षांकडून म्हणजे आदरणीय अध्यक्ष शाखेचे अरुण शिरसाट गुरुजी यांच्याकडून स्वीकारायचा आहे अशी मी त्यांना विनंती करते. करतील अशी मी त्यांना विनंती करते. जीवन गौरव पुरस्कार हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींना जात आहे. महत्त्वपूर्ण व्यक्तींना जात आहे. त्यामुळे महत्त्वाचे व्यक्ती जे आलेले आहेत त्यांच्यासाठी टाळ्या तर वाजल्याच पाहिजे. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजेच बक्षीस वितरणाचा सोहळा. निबंधासाठी कोण कोण होते स्पर्धक हात वर? जान्हवी दीपक जाधव. आणि निबंधाचा विषय होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रवास जीवन, इतिहास आणि कार्य. तिची बहीण कोणी आहे का? विनंती जाधव ही तिचं बक्षीस स्वीकारेल अशी मी तिला विनंती करते. नम्रता मडवी. सलोनी गायकवाड ही तिचं बक्षीस स्वीकारेल. नम्रता मडवी.
आज बघा प्रत्येकाला कळले बाबासाहेब फक्त एका समाजापुरते मर्यादित नव्हते, त्यांनी आमच्यासाठी पण कार्य केलंय हे त्यांच्या आई वडिलांना कळलंय, मुलांना कळलंय आणि म्हणूनच मुलं या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी एवढे छान निबंध लिहिलेत. नाव आहे, प्रथम क्रमांकाचंच नाव घेते आधी. नेहमी आपण तृतीय क्रमांकापासून जातो ना, आता मी प्रथम क्रमांकावरच येते. प्रणाली प्रियानंद गायकवाड, मोठा गट. विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार आणि आजची गरज. पूजा आनंद गायकवाड आणि मधुकर शेळके गुरुजी यांना मी विनंती करते की मला पुरस्कार देण्यासाठी आपण स्वतः यायचं. जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विषय आहे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भूमी विजय गायकवाड, मोठा गट. माझ्या आयुष्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिच्या आयुष्यातील बाबासाहेब जसे तसे तिने तिच्या लेखणीत उतरवलेत. आणि संजय ठाकरे यांना मी विनंती करते की भूमी विजय गायकवाड तिला प्रमाणपत्र देण्यासाठी, सन्मानित करण्यासाठी आपण यायचं. तिथून काहीतरी उन्नती होते, त्याचं हे फळ आम्हाला दिसायला मिळते. त्याबद्दल आम्हाला त्यांचा फार फार अभिमान आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मोठ्या गटातील तीनही बक्षिसं ती गायकवाडांच्या घरात गेलेत, याचा देखील आम्हाला आनंद आहे. तृतीय क्रमांक आहे आचल भारती. आचल भारती. तृतीय क्रमांक मिताली शेलार. कामगिरी बजावली. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर भाटियाजी यांचे या ठिकाणी सन्मान होत आहे. तर शाखेचे पदाधिकारी भाटियाजींचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते.
सच वचन होतो मे जय मंगलम नक्की मे शरणगाय धम्मो मे शरणं वरम एकेन सच वचन शरणगाय संगो मे शरणं वरम एकेन सच वचन होतो साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तसेच आपण सर्व या कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल आम्ही शाखेच्या वतीने सर्वांचा किरण NT उकळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढिली ती पेशवाई गेला बरे घाव. उकळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढिली ती पेशवाई गेला बरे घाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराष्ट्र भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. पेशव्यांसाठी लढा वाढून आमची शान तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही ही जाण. बदले महार काय देता आम्हा सन्मान तुमच्यासाठी लावू आमचा पणास प्राण. अहंकाराने 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 चिडला तो पेशव्यांचा बाजीराव. हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. उच्च ही जात आहे तुमची अतिशूद्रांची आज का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची. असला शूर तुम्ही उच्च जात ही आमची श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची. अशी कर्मट त्या अशी कर्मट त्या अशी कर्मट त्या कावळ्यांनी बघा केली गाव गाव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. इतिहास घडला लढली स्वाभिमानी ही जात स्फूर्ती देई आमच्या रक्ताचं नात. धडकले संघरात लढण्यात शिदनाक 1818 साली दिला पेशव्या हाक. मानवंदनेला 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 योद्धाच्या येत माझे भीमराव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, 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 भीमा कोरेगाव केले भीमा DJ किरण NT